मिस कॉल येतकीच इमिजिएटली विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स तुमकां व्हॉट्सॲप येतली आणि जे लोक काँग्रेस पक्षाक साथ दिवपाक सोदतात, जे आमची कॅम्पेन हात देगा साथ बदलेगा हालात हाका जुडपाक सोदतात, इंडिया आघाडी काँग्रेस पक्षा बरोबर जुडपाक सोदतात, त्या सगळ्या गोंयकारांनी ह्या नंबराचेर मिस कॉल मारचो। हांव तुमकां रिक्वेस्ट करता मिडिया भावांक की तुमी आतां एक मिस कॉल मारून पळोवचो। विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स तुमकां इमिजिएटली आमचे गोंय प्रदेश काँग्रेस कमिटी तर्फे आमचे दोनूय उमेदवार उत्तर गोंय तशें दक्षिण गोंय हांची तुमकां अपीलूय येतली इमिजिएटली आनी आमी गोंयकारां पासत जे लोक मिस कॉल मारतात तांचे कडेन कनेक्ट जातले। तांच्यो ज्यो सुचोवण्यो आसात रिगार्डिंग दीस इलेक्शन कॅम्पेन खंयच्या वाठारांत पावपाक जाय वॉटेवर दॅट वील कनेक्ट वीथ ऑल द गोवन्स। कित्याक आज परिस्थिती जर पळयली, माहोल जर पळयलो जाल्यार पुराय गोंयच्या जनतेन ठामपणे निश्चित केल्ल्या की दोनूय उमेदवार इंडिया आघाडी काँग्रेस पक्षाचे उत्तर गोंयचे एडवोकेट रमाकांत खलप आणि दक्षिण गोंयचो कॅप्टन विरियाटो फर्नांडीस हे दोगूय जाणांक भोवमतान गोंयकार निवडून हाडटले। दुसऱ्या सुवातेर आमची दुसरी कॅम्पेन जे जैत रथ हो आज आमी हांगाच्यान लॉन्च करतात। जे सेंट्रल गव्हर्मेंटाचे फेलियर ऑफ दिस बीजेपी गव्हर्मेंट, द फेलियर विथ कहाँ गए ये अच्छे दिन, जे अच्छे दिनान आमकां 15 लाख मेवताले, जेणे प्रॉमिस केलेले स्टेटहूड आमकां मेवतली म्हणून, काला धन वापस लायगा म्हणून सांगलेले, हे सगळे तांकां एक्सपोज करपाक ह्या बीजेपीक आमचे जे सगळे इंडिया अलायन्साचे सगळे पार्टनर, ऑपोजिशनाचे सगळे वांगडी आज आमी एकठांय जावन भोंवता। हे सगळे आमी घोरान लोकांक दाखोवपाक ह्यो स्क्रिन्यो वयतल्यो आनी म्हाका खात्री आहा की जी एक आमी सदांच म्हणटा की 7 तारखेक सुनामी जातली आनी जे हे बीजेपीचे मिसडीड आहा ते आमचे दोनूय खासदार पार्लमेंटान वचोन गोंयकारांक न्याय दितले। एक सशक्त नेता असणाऱ्या मोदींना मतदान करायचं का निवडणुकीनंतर इंडिया अलायन्सचं नेतृत्व मी करणार असं ममता दीदींनी कलकत्त्यात घोषित केलं आणि त्याला पुढे दिल्लीमध्ये काँग्रेसचे नेते विरोध करतात। असं नेतृत्वहीन असणारा विरोधी पक्ष आणि एक भक्कम सशक्त विकसित भारतचं स्वप्न बाळगणारा दुसरा ताकदवर नेता यातला चॉईस गोवेकरांनी लोकसभेला मतदान करताना करावा एवढं मी आपल्या मार्फत त्यांना आवाहन करतो। मला असं वाटतं की स्थानिक काही प्रश्नाविषयी स्वाभाविकपणे लोकांचं म्हणणं असतं, नाराज असं म्हणणार नाही पण म्हणणं असतं, ते महाराष्ट्रात पण आहे, बिहारमध्ये पण आहे, युपीमध्ये पण आहे, कारण मोदींच्या तुलनेत स्वाभाविक त्या ठिकाणच्या नेतृत्वाला त्या ठिकाणच्या सामान्य माणसाचे काही प्रश्न असतात, पण नाराजी असं काही मला दिसत नाही। पहिल्या टप्प्यात जे मतदान 4 राज्यात कमी झालं, बिहार, उत्तर प्रदेश, आसाम, पण बंगाल असेल, तामिळनाडू असेल, केरळ असेल, या महाराष्ट्र बरोबरीतच आहे। या सगळ्या राज्यामध्ये मात्र मतदान चांगल्या पद्धतीने गेल्या वेळेप्रमाणे झालंय। त्याचं प्रमुख कारण अर्थातच स्वाभाविकपणे प्रचंड उन्हाळा, म्हणजे बिहारमध्ये लू चालू म्हणतात ते प्रत्यक्ष त्या दिवसात सुरू होतं आणि त्यामुळे त्याचा एक वेगळा परिणाम हा स्वाभाविकपणे असतो। आणि दुसरा मला असं वाटतं की मोदी तो आहे काय असं असल्यामुळे सुद्धा कधी कधी वाटतं की ती मतदान केलंच पाहिजे असं येणार नाही।